पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने गेल्या 15 वर्षात अनधिकृत बांधकामांविरोधात अनेक मोठ्या कारवाया केल्याचा इतिहास आहे. 1997 मध्ये प्रवीणसिंह परदेशी हे आयुक्त म्हणून जेव्हा शहरात आले तेव्हा कुठं अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांवर कारवाई पण करायची असते हे प्रशासनाला उमगू लागलं. पुढे दिलीप बंड, डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्या काळातही अनधिकृत बांधकामे जरूर सपाट केली गेली. डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात तर अनधिकृत बांधकामांविरोधात मोठा मोर्चा उघडला गेला होता. त्या काळात राजकीय दबाव खुंटीला टांगून कर्दनकाळ बनलेल्या डॉक्टर परदेशी यांनी दिसेल त्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला. त्यामुळे अक्षरशः हवालदिल झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अजितदादांना साकडे घालून एकदाचा डॉक्टर परदेशी यांना नारळ दिला. पण ती बांधकामे शहराच्या नियोजनाला बाधा आणणारी, रस्ते अडवणारी, सार्वजनिक जागांवर उभी राहिलेली होती. मात्र अलीकडच्या काळात परिस्थिती काहीशी वेगळी दिसत आहे. अनधिकृत बांधकामाबरोबरच धार्मिक स्थळांवरही कारवाई करण्याचा एक नवा ट्रेंड दिसून येऊ लागलाय. थेट भावनांवर घाव घालत विश्वासाचा ऱ्हास करण्याचा बाजार सुरू झालाय की काय, असं शहरात चित्र निर्माण झालंय. कुदळवाडीतील देशातील सर्वात मोठ्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर पोलीस प्रशासनाचा व महापालिका प्रशासनाचा आत्मविश्वास वाढला हे मान्यच करावे लागेल. परवा महापालिकेने शहरातील 11 ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई केली. त्यामध्ये काही धार्मिक स्थळांचाही समावेश होता. कायद्याच्या कसोटीवर पाहिलं गेलं तर अनधिकृत धार्मिक स्थळ असो किंवा इतर कोणतंही बांधकाम त्याला संरक्षण मिळू नये हेच योग्य. मात्र नागरिकांच्या मनात निर्माण होणारा प्रश्न थोडा वेगळा आहे. कारवाईची केली जाणारी निवड, तिची वेळ, तिची पद्धत आणि त्यातील सातत्य या सर्व गोष्टींचं विश्लेषण झालंच पाहिजे. विशेषतः पहाटेच्या वेळेला किंवा रात्रीच्या अंधारात केल्या जाणाऱ्या कारवायांमुळे संशयाचं वातावरण निर्माण होत आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातील काही विशिष्ट धार्मिक स्थळांना जाणीवपूर्वक नोटिसा बजावल्या जात आहेत. विशेष म्हणजे नोटिसा बजावण्यात आलेली धार्मिक स्थळं ही 1970 व 1980च्या दशकातील आहेत. थोडक्यात गेल्या 50 ते 55 वर्षात ही धार्मिक स्थळं अनधिकृत आहेत की जेव्हा महापालिकेचा जन्म देखील झाला नव्हता हे आजच लक्षात आल्याचा साक्षात्कार होतोय ही वस्तुस्थिती आहे. समाजात जर असा समज निर्माण होत असेल की कारवाईचा रोख एखाद्या विशिष्ट समाजाकडे जास्त आहे तर प्रशासनाने अधिक सावध आणि पारदर्शक भूमिका घेणं गरजेचं ठरतं. मात्र प्रशासनालाही दोष देऊन काही उपयोग नाही. ते तर हुकमाचे गुलाम असतात. खरी मेक म्हणजे राजकारण्यांनी मनावर घेतलंय म्हणून धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात आहे. थोडक्यात 2 परदेशी असतील, बंड, डिग्गीकर, असीम गुप्ता असतील यांच्या काळातल्या अनधिकृत बांधकामाच्या कारवाया या विकासाला अडथळा ठरणाऱ्या मोहिमा होत्या. तर आत्ताच्या कारवाया या मनात व डोक्यात राग धरलेल्यांना धडा शिकवण्यासाठी होत आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हायलाच हवी, त्याबाबत कोणाचंही दुमत असू शकत नाही. मात्र ती कारवाई सर्वांवर समान निकष लावून पूर्ण पारदर्शकतेने आणि कोणत्याही प्रकारचा पक्षपात असल्याचा संशय निर्माण होणार नाही अशा पद्धतीने झाली तरच नागरिकांचा विश्वास टिकून राहील. अन्यथा प्रशासनाचा हातोडा हा कायद्याचं प्रतीक न राहता वादाचा धोका बनत जाईल. एव्हाना तो बनतच चाललाय हे वास्तव आहे. रस्त्यावरील अतिक्रमणं, काही व्यावसायिकांनी केलेली वाढीव बांधकामं व सरकारी जागेवरील अतिक्रमणे यावरही अशाच प्रकारे कारवाई होईल ही अपेक्षा आपण बाळगूया. आपल्याला काय वाटतंय या कारवाईबद्दल जरूर व्यक्त व्हा. तसेच आपल्या भागात असं कोणतं अतिक्रमण आहे, अनधिकृत बांधकाम आहे ते पण महापालिकेला सांगा. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.